वर्षा गायकवाड ते राजकारणापासून आहेत ना, त्यांना तर आम्ही आजपर्यंत ओळखलं नाही. राजकारण कसंही होऊ द्या, पण देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच झाले. कसाब सारख्या अतिरेक्याला फासावर लटकवणारा माणूस हा उज्ज्वल निकम आहे. मत घेऊन 5 वर्ष तोंड न दाखवणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही. मग माझं नाही, सगळ्या मुलांचं मत आहे. कमल माँ बहनों की निशानी वन साइड आहे. 400 पार. हाँ, आपका सरकार मोदी, ये डन. हमारा सरकार काँग्रेस. ते मोदी सरकार सांगायला काय काय सांगेल, त्यांना काय राम मंदिर बांधलं म्हणजे सगळंच झालं. नमस्कार, मी श्रुती दिनेश गोसावी. TV9 मराठीच्या पब्लिक बोलती है या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता आहोत असलफा या ठिकाणी, चांदिवली मतदारसंघ. इथल्या जनतेशी बोलून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि राजकारणाबद्दल त्यांचं नेमकं मत काय आहे. इथे काही काका उभे आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार दादा, राजकारण फार तापलंय, सध्याच्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय? बघा, आपलं मत फक्त एकच असतं, याच्यामध्ये निवडणुका येतात जातात. फक्त मला असं वाटतं की प्रत्येक मतदाराला हे अपेक्षा असते की आपण ज्या अशा ठिकाणी अशा व्यक्तीला मतदान करावं, अशा व्यक्तीला मतदान करावं की जे मतदान केल्यानंतर आपल्याला समाधान झालं पाहिजे. आणि हे राजकारणाबद्दलचं सध्याचं अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण गडूळ झालेलं आहे. कोण कुठल्या पक्षात ते बोललेलं ना मध्ये राजसाहेब की कुठली गोटी कुठली सोंगटी कुठल्या गल्ल्यात आहे काही कळतच नाही. तसं इथला उमेदवार तुम्हाला माहिती आहे का? हो, या ठिकाणी उमेदवारामध्ये महायुती BJP महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकमजी आहेत आणि आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड. मग काय वाटतं यंदा बाजी कोण मारेल? यंदा बाजी कोण, आता मला वैयक्तिक माझं जर बोलाल की मला असं वाटतं की उज्ज्वल निकमजी हा एक चांगला उमेदवार आहे आणि बनू शकतो. कारण का, हा फक्त उत्तर मध्य मुंबई क्षेत्रातला उमेदवार नाही, हा देशातला चेहरा आहे. एक मोठा चेहरा आहे की हा असा चेहरा आहे की जो अतिरेक्यांशी लढण्याची ताकद धमक त्या माणसामध्ये आहे, की अतिरेक्यांचा कर्दनकाळ ठरणारा हा माणूस आहे. मी एवढा स्वतः तुम्हाला सांगतो, मी खूप स्वतः प्रभावित आहे त्यांच्याकडून. मी त्यांच्यासाठी एक ड्रॉइंग काढली आणि मी इन फ्युचरमध्ये कधी भेट झाली त्यांची तर त्यांना मी ही ड्रॉइंग जी पेंटिंग आहे त्यांना भेट करणार आहे, बघून घ्या. कसाब सारख्या अतिरेक्याला फासावर लटकवणारा माणूस हा उज्ज्वल निकम आहे. आणि अशा माणसावर आपण आरोप करत असताना मला असं वाटतं की अशा आरोपांना आपण पण महत्त्व दिलं नाही. सध्याचं राजकारण भरपूर असं खिचडी झालेली आहे, पण आम्ही तर एकच म्हणू, राजकारण कसंही होऊ द्या, पण देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच झाले. कारण भारत देशाला आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची खरोखर गरज आहे. कारण त्यांनी आपल्या देशाचे आर्मीवाले मिलिटरीवाले यांना नेहमी सदैव मदत केलेली आहे आणि जेवढ्या योजना होत्या त्या योजनासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. म्हणून असं वाटतं एक आम नागरिक, सामान्य नागरिक म्हणून नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे. इथले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत, त्यांची नावं, त्यांची चिन्ह? इथले उमेदवार आमच्याकडे माननीय उज्ज्वल निकम साहेब आहेत, जे अतिशय चांगले असे उमेदवार इथे दिलेले आहेत. आमच्या उत्तर मध्य मुंबईमधून कायदेतज्ञ, ज्यांनी अजमल कसाबला ज्यांनी फाशी शिक्षा दिली, अतिशय सुंदर, हुशार आणि डॅशिंग असे खासदार आहेत. पण काही जण बोलतायत उज्ज्वल निकम नौखे आहेत राजकारणात, त्यांना अनुभव कमी आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. भले नौके असतील पण ते काम करतील, एवढे आम्हाला असं वाटतं की ते काम करतील. तुमचं मत कोणाला असेल यंदा? यंदा मत योग्य उमेदवाराला असणार. आमच्याकरता जो दिवस रात्र काम करेल त्याच्याकरता आमचं मत असेल. मत घेऊन 5 वर्ष तोंड न दाखवणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही. मग इथल्या उमेदवारांची नावं, चिन्ह माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत. उज्ज्वल निकम कमळ, एक वर्षा गायकवाड, हा. बाकीच्यांशी आमचं काय एवढं हे नाही आहे. मेन यांचं माहिती. मग काय वाटतं कोण बाजी मारेल? बाजी आता पुन्हा महाजन असता तर थोडा फरक पडला असता, पण आता सांगू शकत नाही. उज्ज्वल निकम नवीन आहेत राजकारणात, वर्षा गायकवाड आम्हाला परिचित आहेत, पण सगळ्यांनाच परिचित आहेत हे नाही ना, त्यामुळे त्याच्या शक्यता थोडी कमी वाटते. तरी 20 तारखेला मतदान आहे मुंबईत, तुझं मत कोणाला असेल? माझं मत तर पहिली गोष्ट म्हणजे मोदी सरकार, आणि 100% आपलं 400 तर झालंच पाहिजे पार, नक्कीच 100%. म्हणजे मोदी सरकारने जो नारा दिला 400 पार, तो पूर्ण होईल? पहिलं झालंच पाहिजे, तरच आपला फायदा आहे. तुमचाही आमचाही करण्याचाही जर म्हटलं तर भारताचा एक पुढचा एक टप्पा जे पुऱ्या जगामध्ये दिसून येईल. पुऱ्या भारताला जी आज अपेक्षा जी आहे तीच आहे, मोदीच पाहिजे.
इथले उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? उमेदवार, त्यांची चिन्ह? नाही, सर्व तर नाही म्हणता येणार, पण जे काँग्रेसचे अधिकृत आहेत, वर्षा गायकवाड आहे, आणि जे आपले भारताचे विरोधी पक्ष आता जे गव्हर्नमेंट सरकारी जे अनुभवी जे एक्सपायर्ड आता म्हणजे म्हटलं तर जे आता रिटायर झालेले आहेत त्यापैकी उज्ज्वल निकम ते तर आहेच विरोधातले भारताचे गव्हर्नमेंट सरकारी, त्यांचा पण अनुभव चांगलाच आहे. पण उज्ज्वल निकम सध्या नवीन आहेत राजकारणात. त्यांच्याबद्दल म्हटलं तर त्यांचं जे काम आहे त्यांना आम्ही पण पाहिलेलं आहे की जे 2008-2000 जेव्हा तो 26/11चा काळ गाडवला त्यांनी, त्यावेळेला विरोधी त्यांनी जे सगळे पुरावे वगैरे जमा केले तर त्यांनी सर्व भारताने पाहिलेलं आहे की त्यावेळेला कशाबद्दल त्यांनी काय माहिती पुरा केली, तेव्हा आम्ही तर पाहिलेलं आहे ते गोष्ट. मग काय वाटतं? आम्ही तर उज्ज्वल निकमच्या बाजूनेच. 20 तारखेला मुंबईत मतदान होणार आहे. कोणाकडे तुझा कौल असेल? उज्ज्वल निकम वन साइड आहे. उज्ज्वल निकमच का? हो, दहशतवाद्यांना त्यांनी फाशी दिले त्याच्यामुळे, आणि हक्काचा माणूस दिला चांदोली विधानसभामध्ये. पण उज्ज्वल निकम नवीन आहेत राजकारणात. वर्षा गायकवाड आधीपासून राजकारणात आहेत. तो वर्षा गायकवाड ते राजकारणापासून आहेत ना, त्यांना तर आम्ही आज पण ओळखलं नाही वर्षा गायकवाडला. आणि उज्ज्वल निकम साहेबांचं नाव पहिल्यापासून आहे. प्रमोद जे यांचं केस असू द्या, त्यांचं काय त्यांचं नाव ते जे गायक होते त्यांचे असेल, बॉम्ब हॉस्पिटल, दहशतवाद्यांना त्यांनी फासावर लटकवलं आहे. कसाबसारख्या आतंकवादींना त्यांना नाही लटकवलं आहे. मग तेच पाहिजे ना. म्हणजे तुझं मत? माझं नाही, सगळ्या मुलांचं मत आहे. कमल, माँ बहनों की निशानी कमल, वन साइड आहे. 400 पार. हां, मोदी सरकार. काँग्रेसला कोण ओळखते? एकदा कोणाला पण विचार. हे वर्षा गायकवाड को कोई जानता है? नाही. राजकारणामध्ये माझं मत काँग्रेसला असेल, कारण की आमच्यामध्ये एकदम पूर्ण वार्डमध्ये आपलं एकदम काम केलेलं आहे ते लोकांनी. आणि वर्षा गायकवाड आणि हे उमेदवार एकदम चांगले आहे, आणि एवढा आम्हाला गंभीरपणे मी सांगू शकतो. आम्हाला राजकारण चेंज करायचे आहे, आम्हाला काँग्रेसला आणायचे आहे, आणि आमची कॅन्डिडेट आहे वर्षा गायकवाड. त्यांना भारी मतचे आम्हाला विजय करायचे आहे. त्याला तुमचं काय मत आहे दादा? मोदी सरकार आम्हाला नको सरकार. ते पण तुम्ही लय महागाई केली, ती सरकारने एवढी महागाई केलेली आहे की घरात लेकरा बाळाला कमावून पोट नाही भरणार आम्ही, असा झालेला आहे. बाटला 1200 रुपये, काँग्रेसच्या सरकारमध्ये 500 रुपये होते, 400 रुपये होते ते बाटला. आणि हे मोदी सरकारने एवढे महाग केलेलं आहे की तुम्हाला काय सांगू ताई, काय बोलू शकत नाही. दोघं मित्र आहात, वेगवेगळ्या पक्षाबद्दल काय मत? मैं कुछ बोलूँगा नहीं, मैं ये जानता हूँ कि सरकार जो है वो सही है, बस. म्हणजे आपका सरकार मोदी, ये डन. हमारा सरकार काँग्रेस, वर्षा गायकवाड भारी बहुतों से जीते. अशी काय सांगाल? राजकारण तुम्हाला माहित आहे? माहीत नाही. राजकारणात जो चांगला माणूस काम करेल त्याला मत द्यायची, एवढं माहीत आहे. तुम्हाला काय वाटतं कोणती सरकार येईल? आता कुठलं सरकार आहे ते सांगू शकत नाही. पारडा असं होतं, पारडा असं होतं, ते सांगू शकत नाही कोण. इथला उमेदवार माहिती आहे तुम्हाला? उमेदवारांची नावं, चिन्ह? नाही, उमेदवारांची नावं चिन्ह नाही माहिती मला. मी गावी होते, मी आता गावावरून आले. मग तुम्ही मतदान करता? हो, मतदान करायला येणार. जो आपल्याला योग्य वाटेल त्याला मत द्यायचं. पण यावेळेस 20 तारखेला आता मतदान होणार आहे मुंबईत, तर तुमचं मत नेमकं कोणाला असेल? कोणत्या चिन्हाला असेल? पण आता माहीतच नाही मला कुठलं चिन्ह आहे. तो उज्ज्वल निकमचं काय चिन्ह आहे ते माहीतच नाही. तर माहीत पडल्यावरती म्हणजे तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे? नाही. राजकारणात आता का राम राहिलेलाच नाही आहे. कोण कुठच्या पक्षात जातोय, कोण कुठे जातोय, कोण काय करतोय, कोणाचं काही राहिलेलं नाही. गद्दारी चाललेली आहे सगळीकडे, आणि आता राजकारणात रामच उरलेला नाही. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, 20 तारखेला मतदान आहे मुंबईत. काय वाटतंय कोण बाजी मारेल? आणि इथले उमेदवारांची नावं आणि चिन्ह माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना. आता बाजी मारेल महाविकास आघाडीच बाजी मारेल, कारण की गद्दारीला लोक कंटाळलेली आहेत. त्यामुळे यावेळेला महाविकास आघाडीच वर्षा गायकवाड काँग्रेसमधून येतील निवडून. येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय मागण्या असतील? मागण्या काय, बेरोजगारी एक ती दूर करावी. तर मोदी सरकार सांगायला काय काय सांगेल? त्यांना काय राम मंदिर बांधलं म्हणजे सगळंच झालं आहे. एका मंदिराच्या मागे बेरोजगारी गेली, गरिबी गेली, सगळं गेलं. म्हणजे एक मंदिर बांधलं, विषय संपला, बाकी काय नाही. इथल्या उमेदवारांची तुम्हाला नावं माहिती आहेत का, चिन्ह माहिती आहे का? नाही, आपल्याला ते काय माहिती. तुम्ही मतदान करता? हां, मतदान करतो आम्ही. कोणत्या चिन्हाला करता? पण आम्ही धनुष्यबाणला करतो.
धनुष्यबाणाला करतात. हा. पण मोदी सरकार म्हणते की ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी योजना सुविधा पुरवल्यात, तुमच्यापर्यंत त्या पोहोचल्यात का? आमच्यापर्यंत काही एक सुविधा पोचलेली नाही अजूनपर्यंत. आम्ही या ज्या बाकड्यावर जो दिला त्याच्यावर कमवतोय खातोय बस. दुसरे काही आम्हाला सुविधा कोणी काय केलेली नाही. आता मोदी सरकारच चालू आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. सर्व त्यांचंच चालू आहे मोदींचं. पण इथले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का? त्यांची चिन्ह माहिती आहेत का? हो, वर्षा गायकवाड आहे आणि उज्ज्वल निकम बस. पण मग तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? कधी आलेत का ते इथे? नाही आले तर नाही अजून. दोन्ही पण उमेदवार इकडे तुंग्यामध्ये आलेच नाही आहेत. मग काय वाटतं दोघांपैकी कोण जिंकेल? कारण 20 तारखेला मतदान आहे मुंबईचं. आता तसं तर काही आपण सांगू शकत नाही आहे कोण जिंकणार आणि कोण हे होणार असं काही सांगू शकत नाही. तुम्ही मतदान करणार? हो, मतदान करणार ना. वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम? वर्षा गायकवाड. आम्ही शिवसेनेक आहे. शिवसेने आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे वर्षा गायकवाडला. पण तुमचा मतदार तुमच्यापर्यंत तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? नाही, अजून कोण आलेच नाही. एक फक्त हाती येऊन गेलाय. पण मग मोदी सरकारने 400 पारचा नारा दिलाय. काय नाही, आम्हाला का त्याच्याशी काय संबंधच नाही. आम्ही आहे शिवसैनिक. उद्धव साहेबांनी सांगितले वर्षा गायकवाडला सपोर्ट करायचा. आम्ही त्याला सपोर्ट करणार. राजकारणात सध्या पक्षफुटी खूप सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? पक्षफुटी खूप सुरू आहे राजकारणात. पक्षफुटी मोदी आला तेव्हापासून तर पक्षफुटी चालूच आहे. त्यांनी तोडफोड केली तर शिवसेनेचे आमदारला हे त्यामुळे आम्ही काय त्याच्याशी एकदम वाईट आहे. राजकारणाविषयी काय सांगशील? सध्याचं राजकारण. सध्याचं राजकारण म्हणजे सध्याचं म्हणजे एकच आहे की आमचा विकासाचा मुद्दा, बेरोजगारी, त्याच्यानंतर जे पण काय शेतकऱ्यांचे मुद्दे असतील ह्या आम्हाला राजकारणाकडून अपेक्षित आहेत. इथले उमेदवार तुला माहिती आहेत का? उमेदवारांची नावं चिन्ह? हो, मला म्हणजे 2 ते 3 उमेदवार इकडचे माहिती आहेत. उज्ज्वल निकम साहेब माहिती आहेत, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. त्याच्यानंतर वर्षा गायकवाड मॅडमचं एक माहिती आहे आणि MIMचे चौधरी सर. एवढं हे 3 उमेदवार तर माहिती आहेत. बाकी अजून आम्हाला म्हणजे एवढी इन्फो अजून मिळालेली नाही. पण उज्ज्वल निकम हे नौखे आहेत राजकारणात आणि वर्षा गायकवाड महाराष्ट्राला माहिती पद्मश्री आहेत. त्याच्यानंतर वर्षा गायकवाड मॅडमचं पण नाव माहिती, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पण उज्ज्वल निकम सध्या नवीन आलेत राजकारणात. हो, पण त्यांचा जो सामाजिक क्षेत्रातला जो म्हणजे लोकांना माहिती आहे ती बऱ्याच म्हणजे अक्षरशः म्हणजे मी 10वीच्या मुलाला जरी विचारलं तरी बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे ते देशहितासाठी ते लोक कामं करतात आहेत. म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या एवढा अवघड म्हणजे रिस्की केसेस आहेत, म्हणजे त्यांना दहशतवाद्यांपासून पण धोका होऊ शकतो, अशा पण काही केसेस आहेत, त्यांच्यावर ते काम करतात. म्हणजे उज्ज्वल निकम साहेबसारखे जर संसदेत गेले तर खूप बरं वाटेल आम्हाला. पण उमेदवार पोहोचला तुमच्यापर्यंत उमेदवार? हो, म्हणजे त्यांची एक रॅली झालेली तेव्हा म्हणजे बघितलेलं मी त्यांना समोर, की म्हणजे त्यांचे मुद्दे ते लोक सांगत होते. त्याच्यानंतर त्यांच्या काही मुलाखती बघितल्या मी न्यूज चॅनलवरती, आपल्या TV9वर वगैरे. बस एवढं हे माहिती आहे. त्यांची कामांची लिस्ट वगैरे बघितलेली. राजकारणाविषयी काय सांगाल? निवडणुका जवळ आल्यात, 20 तारखेला मुंबईत मतदान आहे. नाही, ह्या टायमाला ठीक आहे, बरोबर आहे, निवडणूक जवळ आली आहे. पण या टायमाला जनतेला पण माहिती आहे की कोणाला वोट द्यायचं आणि काय करायचं आहे ते. पण त्यात आता काय पुढची जी जनता होती त्याला थोडंफार माहीत नव्हतं. ती स्वतःच्या हिशोबाने काम करायची. आत्ताची जनता काम बघते आणि त्याच्या हिशोबाने वोट देते. आजच्या तारखेत ॲडवर दिसत आहेत तर 2च जनतेला माहिती आहेत, एक कमळ आणि एक काँग्रेसचा हातपण. ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. ते जनतेला आज कॉमन व्यक्तीला सगळ्यांना माहिती आहे. हे 2 आहेत जे फायटर आहेत, यांच्या विरोधमध्ये जे उभं राहणार त्यांच्या हिशोबाने वोटिंग होणार आहे. माझं मत असेल भाजपला. भाजपलाच का? कारण मोदीजी जे करताय ते चांगलं आहे, पटतंय, आवडतंय म्हणून. इथले उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? इथल्या उमेदवारांची नाव? उज्ज्वल निकम म्हणजे भाजपचे उमेदवार. जास्त नाही माहिती मला, बाकीच्यांचं माहीत नाही, ते आहे माहिती. निवडणूक तर जवळ आलीत, पण सध्या आता अशी परिस्थिती आली की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही करायचं हेच कळत नाही आपल्याला. कारण प्रत्येक पक्षामध्ये कोण पक्ष बदलतं आहे, कोण कधी उडी मारेल ते कळणार नाही. आपण मतदान तर करू पण आपली मतं वायपट जाणार असं माझं मत आहे. करून पण असं मला वाटतं की सध्या मोदीची लहर आहे, तर मोदी येणारच 100%. माझी इच्छा होती की यावेळी बदलावं पाहिजे. मोदीला तेव्हा हाताला कोणाला पण देऊ द्यायचं, मोदीला देऊ. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोदीचं कमळ आणि हात, काँग्रेसचा हात. मग तुम्हाला काय वाटतं कोण येईल? तर काय माहिती आता कोण येणार ते आपल्याला काय माहिती. कोणाचं जो असं वाटतं की मोदीच येणार. का असं का वाटतं?
तर काही तो जर काम करतो चांगला आणि कोण म्हणते नाही येणार, कोण म्हणते येणार, तर काय माहिती आता कोण येणार. तुम्ही बघताय आता हा रस्ता बघा, बाकीच्या गोष्टी बघा, सोयी इकडे येत नाहीत. कुणाला पण तुम्ही निवडून द्या, पण सोयी येत नाहीत. त्यामुळे कितीही राजकारण तापून द्या, पण खालची जी जनता आहे ती तशीच आहे. इथल्या उमेदवारांची नावं काय? उज्ज्वल निकम आहेत, मग वर्षाताई आहेत आणि वर्षा गायकवाड आहेत. हेच दोन आम्हाला माहिती आहेत जे मुख्य आहेत. बाकी तर अजूनपर्यंत कोण आले नाहीत इकडे. काय वाटतं कोण जिंकून येईल दोघांपैकी? बघूया आता. जे चांगलं काम करणार त्याला जनता निवडून देणार आणि ज्याचं चांगलं काम असेल त्याला जनता निवडून देणार असं आहे. तुमचं मत कोणाला असेल? माझं मत त्यालाच असणार जे काम करणार त्यांना. अजून काही नाही, अजूनपर्यंत विचार नाही केला आहे, पण बघूया, लेट सी. आता दोन्ही उमेदवारांचे आपण बॅकग्राऊंड चेक करूया आणि मग त्याच्या हिशोबाने आपण मतदान करूया असं आहे. येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? येणाऱ्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहे. ठीक आहे, गरिबांना तर सर्वात जास्त अपेक्षा आहे. आता ती कुठलीही सरकार असून द्या. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे पहिलं तर राजकारण सुधारलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं राजकारण काय चाललं आहे हे तुम्हाला माहिती आहे, ते पहिलं सुधारलं पाहिजे. राजकारणाबद्दल तुमचं मत काय? कारण निवडणुका जवळ आल्या आहेत, 20 तारखेला मतदान आहे. काय सांगाल याबद्दल? आता त्याचा अंदाज बघून मतदान करायचं. लक्षात आलं आपल्याला हा योग्य आहे की नाही, हा आपला काम करेल की नाही, याच्यावरती मत द्यायचं. काय आता महाराष्ट्राचं राजकारण एवढं खराब झालं, आता काय बोलणार त्याच्याबद्दल. कधी कधी आपण पण बघतो तर आपल्यालाच कधी कधी लाज वाटते की हे सगळं काय चालू आहे. कारण कोण एका पक्षात राहिलेलं नाही. आता सगळे पक्ष मिक्सअप झालेत. एक वेगळी पार्टी, दुसरी वेगळी पार्टी. त्याच्यामुळे कोणावर काय बोलायचं काय समजतच नाही. इथे उमेदवार कोण आहेत? उमेदवारांची नावं चिन्ह माहिती आहेत? इथे BJPचे हे आहेत, काय उनका नाम, उज्ज्वल निकम आहेत आणि ह्याच्याकडून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आहेत. मग काय वाटतं कोण बाजी मारेल? सध्या पल्लाड आता वर्षाताई गायकवाडांचा भारी आहे. बघू आता पुढे इलेक्शनच्या ह्याच्यावरच कळेल आपल्याला काय ते. पण मोदी सरकारने तर 400 पारचा नारा दिलाय. ते तर दिलाय. आता प्रत्येक सरकार आपापल्या ह्यानी जे पण त्यांना वाटतं ते देतातच नारे. पण जे होणार आहे ते इलेक्शनच्या रिझल्ट नंतरच कळेल ना आपल्याला. त्यावर येणाऱ्या सरकारकडून काय मागण्या असतील तुझ्या? काय अपेक्षा असतील? तेच सरकारने चांगलं काम करावं, नागरिकांचं भलं करावं, रस्ते नीट बांधावे. रस्त्यांचेच भरपूर प्रॉब्लेम आहेत आमच्या इथे. आता एवढ्या वेळा रस्ते बनवतात, परत खोदला रस्ता, परत तीच कामं. आजूबाजूवाल्यांना नागरिकांना त्रास होतो. इथून येणाऱ्या जाणाऱ्या शाळा आहेत आतमध्ये, शाळांचे पण प्रॉब्लेम होतात. सरकार BJPचेच असणार एवढी गॅरंटी आहे. का की आम्ही बघितले 3 वर्ष म्हणजे 3दा झाला हे प्रोग्राम. तिन्हीमध्ये आम्ही विचार करतो का हा दुसरा येणार. ठीक आहे, पण शेवटी काय होतो BJPच्याच पल्ला भारी होतो. तर आम्हाला तर आम्हाला काय प्रत्येक नागरिकांच्या तोंडात हेच ऐकतो की BJP येणार आहे. ठीक आहे, पण जे आली तर हरकत नाही, पण काम आम्हाला पाहिजे की म्हणजे रस्ते वगैरे आहेत. गरीब लोकांचा पण विचार करायला पाहिजे. नुसतं मोठ्या माणसाचा विचार करून काय फायदा. आम्ही गरीब जनता आहे तर आमचा पण विचार करायला पाहिजे. कोण येईल मग, उज्ज्वल निकम की वर्षा गायकवाड? इथे तर आम्हाला उज्ज्वल निकमना नाही, वर्षा, हां, त्यांची जरा आम्हाला असं वाटतं की आहे. आपल्यासोबत महिला मतदार आहेत, मतदार त्यांना विचारूया की त्यांचं नेमकं मत काय. काही राजकारण फॉलो करता का? मग सध्याचं राजकारण फार तापलं आहे. 20 तारखेला मतदान आहे, तर काय वाटतं कोणाची सरकार येईल? काही कल्पनाच नाही, सांगता येत नाही म्हणजे कोणी येऊ शकतं म्हणून. तरी कमळाचं असं वाटतंय. मग इथल्या उमेदवारांची नावं आणि चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? नाही, अजून तरी मला काहीच नाही माहिती आहे. इथल्या उमेदवारांची नावं चिन्ह माहिती आहेत तुम्हाला? आता सध्या तर उज्ज्वल निकम आणि ह्या साईडचे कोणतरी हे मुसलमान कोणतरी आहेत, एवढेच दोघंच माहिती आहेत. मग काय वाटतं कोणाची सरकार येईल? ॲक्च्युली BJPची यावी अशी इच्छा आहे, पण BJPने हा देश तरी विकसित करावा. कारण महागाई पण भरपूर वाढत चालली आणि मेन म्हणजे एज्युकेशन खूप महाग होत चालले.